नमस्कार. कसे आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर आज मी तुमच्यासाठी दुपॉईमधला सगळ्यांना आवडणारा कुरकुरीत असा चिवड्याची रेसिपी घेऊन आले आहे. तर तुम्ही सर्वांनी पहा. तर आपण 1 किलोच्या प्रमाणात चिवडा घेतला आहे. त्याचं सामान बघूया. खोबरे 1 वाटी, 1 वाटी डाळे, लसूण सोलून चेचून घेतलेला, शेंगदाणे, लसूण शेव, कढीपत्ता, पुन्हा पिवळी शेव आणि थोड्याशा मिरच्या चिरून घेतल्या आहेत हिरव्या, आणि राजेशाहीचा चिवडा मसाला. सर्वप्रथम आपण तेलामध्ये 300 ग्रॅम तेलामध्ये शेंगदाणे तळून घेऊया. उकळत्या तेलामध्ये शेंगदाणे चांगले तळून घेऊया, आणि शेंगदाणे तळत का नाही हे पाहण्यासाठी आपण त्याचे थोडेसे फोलपाटे निघायला लागले की ते चिवड्यामध्ये आपण शेंगदाणे मिक्स करून घेऊया. आता आपण खोबरे तेलामध्ये छानपैकी ब्राऊन कलर येतोपर्यंत तळून घेऊया आणि ते चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता तेलामध्ये आपण कढीपत्ता छानपैकी तळून घेऊया. त्यानंतर आपण मिरच्याही चांगल्या तडतड होऊन तळून घेऊन ते चिवड्यामध्ये मिक्स करूया. आणि लास्टला आपण तेलामध्ये डाळ तळून घेऊया, कारण की तेलाला फेस आल्यासारखं तेल होतं, त्यामुळे आपण लास्टला डाळ तळून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग तेलामध्ये आपण राजेशाहीचा चिवडा मसाला टाकून तो छानपैकी तेलात असा मस्त तर्री असतोपर्यंत भाजून घेऊन तो चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि लास्टला गॅस बंद करायचा आणि ते तेल पूर्ण आपण पोह्यांमध्ये वतून घ्यायचं आहे. आणि नंतर ना थोडं तेल गरम असल्यामुळे पोहे चमचा म्हणजे झाऱ्याने हलवून घ्यायचे आहेत. त्यानंतर ना आपण ते पोहे हाताने मिक्स करू शकतो, आणि सगळीकडं त्याचा कलर म्हणजे मसाला लागला पाहिजे असं मिक्स करून घ्या. आणि फायनली तुम्ही बघू शकता की कसा छान आपला कुरकुरीत चिवडा तयार आहे. आणि त्यामध्ये आपण लास्टला पुन्हा नंतर ना त्यामध्ये शेव मिक्स करून घेतले आहे, आणि त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आपण टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही फायनली बघू शकता कसा आपला चिवडा तयार झाला आहे कुरकुरीत. तर आता फायनली आपला चिवडा तयार आहे. तर तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत, किती छान असा त्याला स्ट्रक्चर आलेला आहे. खाऊन असा कुरुम कुरुम असा छान आवाज येत आहे.